नमस्कार, मी निरंजन. आपल्या नॉन बायोलॉजिकल प्राण्यातर्फे हा पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी या देशाची कशी फसवणूक केली जाते याचा एक छोटा नमुना आता समोर आलाय. आता सप्टेंबरमध्ये पूर्ण झालेल्या तिमाहीत, आता ही आर्थिक वर्षाची जी तिमाही असते, क्वार्टर, याच्यामध्ये या भारतात देशाचा जीडीपी हा 7 पेक्षा जास्त टक्क्यांनी वाढला, 7.8% वाढला, असं भारत सरकारतर्फे नुकतंच सांगण्यात आलं. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा जवळजवळ 1.25% वाढलेला आहे. म्हणजे 6.2 का 6.6 होता, तो आता 7.8% वाढलेला आहे, असं भारत सरकारकडून टिमक्या वाजवायला सुरुवात झाली. आणि ते झाल्यानंतर त्यांचे जे 40 पैशाचे लावारिस लो IQ बुलडोजर असतात त्यांच्याकडूनही सुरुवात झाली. म्हणून मी थोडीशी परत माहिती तपासली की वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये गेल्या वर्षी याच क्वार्टरमध्ये, जुलै ते सप्टेंबर या क्वार्टरमध्ये काय रेटनी ग्रोथ झालेली होती आणि त्याच सेक्टर्समध्ये या वर्षीच्या या क्वार्टरमध्ये जुलै ते सप्टेंबर काळामध्ये काय रेटनी ग्रोथ झाली. मुद्दाम ते आकडे सांगायचे. प्रोडक्शन ऑफ व्हीट म्हणजे गव्हाचं प्रोडक्शन हे गेल्या वेळेला वाढ झालेली होती 3.4%, यावेळेला झाली 2.9. प्रोडक्शन ऑफ कोळशाचं उत्पादन हे गेल्या वेळेला 10.8% वाढलेलं होतं, यावेळेला -0.3, 10.8 वरून -0.3. नंतर क्रूड ऑइलचं प्रोडक्शन हे गेल्या वेळेला -0.7 होतं, यावेळेला -1.9, म्हणजे आणखीन खाली घसरलंय गेल्या वेळेपेक्षा. त्याच्यानंतर कन्झम्पशन ऑफ स्टील हे गेल्या वेळेला, म्हणजे स्टीलचा वापर हे गेल्या वेळेला 15.3 वाढलेलं होतं, यावेळेला 7.9. टेलिफोन सबस्क्रायबर्स हे गेल्या वेळेला 2.7% वाढले होते, यावेळेला 1.1%. कमर्शियल व्हेकल्सचा सेल हा गेल्या वेळेला 3.7% वाढला होता, यावेळेला -0.6 उणे. खाजगी वाहनांची विक्री ही गेल्या वेळेला 17% वाढली होती गेल्या वर्षी, यावर्षी -5.4, -5.4. त्याच्यानंतर कार्गो हँडल्ड ॲट एअरपोर्ट्स हा गेल्या वेळेला 13.9% वाढलेला होता, यावर्षी याच क्वार्टरमध्ये 5.4, 13.9 वरून 5.4. त्याच्यानंतर पॅसेंजर्स हँडल्ड ॲट एअरपोर्ट्स 7.1% वाढले होते, यावेळेला 5.6%. त्याच्यानंतर रेल्वे किती टन किलोमीटर नी याच्यात वाढ झाली होती, याचं युनिट हे नेट टन किलोमीटर्स असं असतं. तर रेल्वेमधलं माल वाहतूक ही गेल्या वेळेला 4.5% वाढली होती गेल्या वर्षीच्या तिमाहीमध्ये, या वर्षीच्या तिमाहीमध्ये 0.7. पॅसेंजर किलोमीटर्स ही गेल्या वेळेला 8.3% वाढले होते, यावेळेला 3%. त्याच्यानंतर ॲग्रिगेट बँक डिपॉझिट्स हे गेल्या वेळेला 10.7% वाढले होते, यावेळेला 10.3% वाढले. ॲग्रिगेट बँक क्रेडिट्स, बँकांनी दिलेली एकूण कर्ज ही गेल्या वेळेला 13.9% वाढली होती, यावेळेला 10.4% वाढली. त्याच्यानंतर एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हे म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसची निर्यात ही गेल्या वेळेला 9.2% वाढली होती, यावेळेला 8.1. इम्पोर्ट ऑफ गुड्स आयात ही 9.7% गेल्या वेळेला वाढली होती, यावेळेला 5.9. त्याच्यानंतर खाण उत्पादन मायनिंग हे गेल्या वेळेला 7.9% वाढलं होतं, यावेळेला -3%, गेल्या वेळेपेक्षाही कमी झालं. मॅन्युफॅक्चरिंग हे गेल्या वेळेला 4.3% वाढलं होतं, यावेळेला 3.3%. इलेक्ट्रिसिटी जनरेशन वीज उत्पादन हे गेल्या वेळेला 10.8% वाढलं होतं, यावेळेला -1.5%.
त्याच्यानंतर फूड आर्टिकल्स WPI इंडेक्स मधले, होलसेल प्राइस इंडेक्स मधले फूड आर्टिकल्स 9.7% वाढलं होतं, यावेळेला उणे -1.6. मिनरल्स हे गेल्या वेळेला 5.2% वाढ झाली होती, यावेळेला 1.1. त्याच्यानंतर इतर सर्व कमॉडिटीज या गेल्या वेळेला 2.4% वाढल्या होत्या, यावेळेला 0.3. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या तिमाहीमध्ये घट झालेली असताना सरकार मात्र म्हणतंय GDP 7.8% वाढला, गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढला. आता कसा वाढला हे निर्मला काकूंनी समजावून सांगायला पाहिजे. निर्मला काकू हे समजावू शकतील का? नरेंद्र मोदींना तर अशा गोष्टींमध्ये उत्तर द्यायला इंटरेस्टच नसतो. कुठल्याच गोष्टीची उत्तरं मोदींना द्यायची नसतात. त्यांना वायफळ काहीतरी बडबड करायची असते. जर्सी गाय, 55 करोड की गर्लफ्रेंड, किंवा काय रील बनवान, पकोडे बनवान, असल्या फालतू गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट. या गोष्टी जिथं देशाची आर्थिक प्रगती घटतेय, मागे सरकतेय, तिथं कुठे आकडे फुगवले आणि ती वाढली हे सांगितलंय हेच कळायला मार्ग नाहीये. कशात वाढलंय? इलेक्ट्रिसिटी पासून, रेल्वे पासून, पॅसेंजर कार्गो पासून, प्रत्येक ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग पासून, पॅसेंजर व्हेकल, कमर्शियल व्हेकल, सगळ्या ठिकाणी घट झालेली असताना आणि काही काही याच्यात तर उणे मायनस झालेलं असताना सरकार तुम्हाला सांगतंय 7.8% वाढ. आणि ही तुमची आणि माझी, या देशातल्या प्रत्येक नागरिकाची केलेली फसवणूक आहे. हा जुन्या IPC प्रमाणे 420 कलमाच्या खाली दाखल करावा असा गुन्हा आहे. चिटिंग, कम्प्लीट चिटिंग. पण हे या चिटिंगची आपण गेली 12 वर्ष सवय लावून घेतलेली आहे. त्यामुळे आता हे नॉर्मल वाटायला लागले लोकांना. याचा राग यायला हवा, याच्याबद्दलचा जाब विचारायला हवा. हे भाजपचे हा मुद्दा चार्ट सगळा बाजूला दाखवला होता. हे पॉज करा, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्या प्रिंटआउट काढा आणि हे टिनपाट लो IQ बुलडोजर ज्या वेळेला भाजप RSSचे तुमच्याकडे प्रचाराला येतील ना, त्यावेळेला हा कागद त्यांना दाखवा त्या प्रिंटआउटचा आणि त्यांना याचा जाब विचारा की एवढी सगळी अधोगती झालेली असताना, इतकं सगळं पाठीमागे जात असताना तुम्ही कुठल्या थोबाडाने सांगता की देशाची अर्थव्यवस्था सुधारते म्हणून? हा खरोखर प्रश्न विचारणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जागतिक निर्देशांक जेवढे आहेत, मग ते जागतिक भूक निर्देशांक असेल, जागतिक बेरोजगारीचा निर्देशांक असेल, हा जागतिक असमानतेचा, इनइक्वॅलिटीचा जो निर्देशांक आहेत, या सगळ्या निर्देशांकांमध्ये भारताची पिछेहाट होते. मागच चाललोय. तरीही हे निर्लज्जपणाने भाजपवाले सांगतात तुम्हाला देश प्रगती पथावर आहे. याचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारणार का? हा खरा मुद्दा आहे. हे प्रश्न एकदा आपण त्यांना विचारायला लागलो, हे जाब यांना विचारायला लागलो की यांना पळताभोई थोडी होईल. एवढं तुम्ही नक्की करा. तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जेवढ्यांना शेअर कराल त्या सगळ्यांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. खाली UPI ID पण दिलेला असतो. तुम्हाला काही आर्थिक मदत करावीशी वाटली तर ती जरूर करा. आम्हालाही त्याची गरजच आहे. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.